नमस्कार, मैं प्राध्यापक धन्यकुमार जिनपाल बिराजदार आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेल्या एकात्म मानव दर्शन यावर चिंतन करणार आहे। आपल्याला सांगण्यासारखा मोठा मी नाही, तरी सुद्धा मला काय वाटणार आहे त्यांच्या त्या एकात्म मानव दर्शनाबद्दल मी चिंतन करतोय। जेव्हा एखाद्या विचारधारेच्या व्यक्तीची उंची वाढते, म्हणजे व्यष्टी ते समष्टीपर्यंत त्यांचा प्रवास पूर्ण होतो, तेव्हा ती व्यक्ती एका विशिष्ट विचारधारेपुरता मर्यादित राहत नाही, तर समूच्या मानव समाजाची ती व्यक्ती होऊन जाते आणि ती व्यक्ती धर्म, जात, भाषा, भूषा या पलीकडे जाऊन पोहोचलेली असते। उदाहरणार्थ विश्वामित्र, वसिष्ठ, याज्ञवल्क्य, भगवान महावीर, भगवान बुद्ध, सम्राट अशोक, पतंजली, चंद्रगुप्त, हर्षवर्धन, नानक, राजाराम मोहन राय, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, स्वामी विवेकानंद कोण्या एका विशिष्ट समूहाचे नव्हते, तर ते मानव कल्याणकारी विचाराचे होते। अगदी याच क्रमात सन्मानाने नाव घ्यावे अशी व्यक्ती म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय। एकात्म मानव दर्शन हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी 22 ते 25 एप्रिल 1965 या 22, 23, 24, 25 एप्रिल 1965 या काळामध्ये मुंबईमध्ये दिलेल्या 4 भागांच्या भाषणाचा हा एकूण सार आहे। काय आहे? दीनदयाळ ते म्हणायचे की भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही विचारधारा भारतासाठी अयोग्य आहेत आणि व्यावहारिक नाहीत, आणि भारत जर सुरळीत चालवण्याचा विचार आपण करणार असू तर भारताला मार्गदर्शक अशा तत्वांची म्हणजे भारतीय तत्वज्ञानावर आधारित असलेल्या विचारांची गरज आहे, असे ते स्पष्टपणे म्हणायचे। आता उदाहरणार्थ काय? पाश्चिमात्य जगात जन्मलेल्या तत्वांच्या विरोधात मानव आणि समाजात फूट पाडणाऱ्या विचारांचे ते नव्हते। म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांच्या मते शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा आपल्या मानवी अस्तित्वाचे 4 घटक आहेत आणि याच माध्यमातून जीवनाची 4 मूलभूत उद्दिष्टे, आपण म्हणतो ना की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे साध्य होऊ शकतात आणि यापैकी काहीही सुद्धा आपण दुर्लक्षित करू शकत नाही। ना आपण धर्म दुर्लक्षित करू शकतो, ना आपण काम दुर्लक्षित करू शकतो, ना आपण अर्थ दुर्लक्षित करू शकतो आणि ना मोक्ष दुर्लक्षित करू शकतो। 4 पुरुषार्थांपैकी 4 पुरुषार्थ आपल्याला साध्य करावे लागतील। असे असले तरी सुद्धा धर्म हा मनुष्य आणि समाजासाठी मूलभूत आहे। इथे धर्म याचा अर्थ मी कुठल्या एका धर्माबद्दल बोलत नाही। मी असं म्हणत नाही की मी हिंदू आहे, मी असं म्हणत नाही की मी बौद्ध आहे, मी असं म्हणत नाही की मी जैन आहे, मी पारसी आहे, मी ईसाई आहे। धर्म याचा अर्थ काय? धारयते इति धर्म, म्हणजे आपण जे धारण करतो तो धर्म आहे। आणि म्हणून धर्म हा मानवी कल्याणासाठी, धर्म हा मनुष्य आणि समाजासाठी मूलभूत आहे आणि मोक्ष हे त्याचे अंतिम ध्येय आहे। म्हणून विचार करा, एकीकडे धर्म आहे तर दुसरीकडे मोक्ष आहे। या दोन्हीच्या मध्ये अर्थ आणि काम आहे। म्हणजे धर्म आणि मोक्ष या दोन्ही मध्ये अर्थ म्हणजे पैसा आहे, काम म्हणजे कर्म आहे आणि काम या दोन्ही गोष्टी आहेत।
म्हणजे या दोन्हीला धर्म आणि मोक्षाची एक भिंत म्हणून त्याच्यामध्ये अर्थ आणि काम आहे. आणि म्हणून धर्म काय आहे? मनुष्य आणि समाजासाठी मूलभूत आहे. आणि मोक्ष आपले अंतिम ध्येय आहे. आणि त्यांचा असा दृढ विश्वास होता. कोणाचा? पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा विश्वास होता की पाश्चात्य भांडवलशाही आणि समाजवादी तत्वे केवळ शरीर आणि मनाच्या गरजा पूर्ण करू शकतात. भांडवलशाही आहे, पैसा आहे. पैसा कशासाठी आहे? शरीरासाठी आहे. म्हणजे आपण फक्त शरीरासाठी या गोष्टी करणार आहोत का? माझं शरीर हेच सर्वस्व आहे का? नाही. या शरीराच्या पलीकडे सुद्धा मला जावं लागणार आहे. या शरीराच्या आणि फक्त मनाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? पाश्चात्य भांडवलशाही विचार आहे आणि समाजवादी तत्व आहे. आणि त्यांचे उद्दिष्ट काय आहे? केवळ सांसारिक इच्छा त्या पूर्ण करू शकतात. आणि पैसा कमवणे हेच असते. आता आपल्याला असं वाटेल हे कसं शक्य आहे? भांडवलशाही, पैसा, उदाहरण देऊन सांगतो मी. कबीरदास एका ठिकाणी फार छान म्हणतात, पानी बाड़े नाव में घर में बाड़े दाम, पानी बाढ़े नाव में घर में बाढ़े दाम, दोनों हाथ उलीचिए यह सज्जन को काम. ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त आला, एखाद्या होडीमध्ये, एखाद्या बोटीमध्ये, एखाद्या जहाजामध्ये पाणी भरू लागलं तर आपण काय करतो? अगदी आपल्या दोन्ही हाताने आपण ते पाणी बाहेर टाकतो. समजा पाणी जर बाहेर टाकलं नाही तर काय होणार आहे? ते जहाज बुडणार आहे, ते नौका बुडणार आहे. आणि अशाच पद्धतीने घरामध्ये सुद्धा पैसाच जर वाढत गेला तर चालणार आहे का? नाही. मग भांडवलशाही विचार काय आहे? तो फक्त पैसा पुरता आहे. मग त्यांचा काय विचार होता की भांडवलशाही आणि समाजवादी तत्वे केवळ शरीरापुरता आहेत. तो विचार शरीर आणि मनाच्या गरजा भागू शकतो. त्यामुळे उद्दिष्ट केवळ सांसारिक इच्छा पूर्ण करणे आणि पैसा कमवणे हेच असते. तर मानवाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, व्यक्ती आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आध्यात्मिक गरजा, भारतीय तत्वज्ञानाचा 4 पुरुषार्थ पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे ते का म्हणायचे? त्यांचं म्हणणं काय होतं? शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा ही 4ही अंगे निरोगी असली तरच माणसाला, म्हणजे मला पराकोटीचे सुख मिळणार आहेत आणि वैभव प्राप्त होऊ शकते. म्हणजे काय? माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी आणि माझा आत्मा, या 4ही गोष्टी निरोगी असायला हव्यात. यांच्यामध्ये एकात्मता असायला हवी. म्हणजे नुसतं माझ्या शरीराने मी वाढत गेलो. मी खात गेलो. मी चीज, पनीर खाऊन मी फुगलो, अगदी असा लठ्ठ झालो. पण मनाने मी वाढत नव्हतो. चालणार आहे का? त्याची आपल्याला गरज आहे. नुसतं मनाने आणि शरीराने वाढत गेलो, बुद्धीने माझी वाढच झाली नाही, चालणार आहे का? ते सुद्धा चालणार नाही. आणि माझ्या आत्म्याचा विकास सुद्धा महत्व आहे. म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या 4ही बाबी निरोगी, तंदुरुस्त, स्वस्थ आणि उत्तम राहिले तर मला पराकोटीचं सुख मिळणार आहे. आपण कधी कधी म्हणतो बघा, अहो का हो, त्याचं मन असं कसं काय आहे? तो मनाने चंचल आहे, तो मनाने परिपक्व नाही आहे अजून. तो शरीराने वाढलेला आहे पण तो मनाने अजून लहान आहे. असं का होत असेल? त्याचा आत्मा पवित्र नाही असं म्हणतो. याचा अर्थ काय? तिथे एकात्मता नाही.
कशाची एकात्मता नाही? शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा. आता उदाहरण सांगतो मी. समजा एखाद्या व्यक्तीच्या शरीराला कुठे डास चावला, समजा पायाला डास चावला, काय होणार आहे? लगेच त्या भागाला वेदना होते आणि तिथे वेदना झाल्याबरोबर लगेच पाय काय करणार आहे? त्याच्या मनाला सांगणार आहे. मनाला त्रास होतो. पायाला डास कुठे चावला? पायाला. मग त्रास कोणाला होतो? मनाला. मग मन काय सांगतं? बुद्धीला सूचना देताना, अरे तुला कळत नाही का, तिथे पायाला डास चावतो. अगदी एका सेकंदापेक्षा कमी क्षणात बुद्धी काय करते? हाताला सूचना देते आणि हात काय करतो? पटकन माहित आहे ना, त्या जागी पोहोचतो आणि वेदना कमी करण्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि ही काय आहे? एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मनुष्य शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांची चिंता करतो. आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मानवाच्या या नैसर्गिक प्रवृत्तीलाच एकात्म मानववाद असे संबोधित केलेलं आहे. म्हणजे काय? शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारी गोष्टींची चिंता मनुष्य करतो, म्हणून त्याला काय म्हणतो? एकात्म मानववाद. या एकात्म मानववादामध्ये त्याची व्याप्ती आपण वाढवत गेलो. म्हणजे काय होणार आहे? मी कोण आहे? धन्यकुमार बिराजदार. मग मी काय विचार करतो? मी एकटा आहे का? माझं कुटुंब वाढत चाललंय. माझ्या कुटुंबात कोण आहे? पत्नी, मुले. नंतर काय करतो? नाही, अजून माझं कुटुंब थोडं मोठं आहे. इथे विचार करा, मी सांगतो. इथे आपण पाश्चात्य संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीचा विचार करतो. पाश्चात्य संस्कृती म्हणजे काय आहे? त्यांची फॅमिली आणि आपलं कुटुंब किती फरक आहे पहा. फॅमिली या शब्दाचा अर्थ काय आहे? फॅमिली स्पेलिंग मध्ये सगळं काही आहे. FAMILY. F म्हणजे काय? फादर. A म्हणजे अँड. M म्हणजे मदर. I म्हणजे आय. L म्हणजे लव. Y म्हणजे यू. फादर अँड मदर, आय लव यू. फादरचं F, फादरचं F, अँडचं A, मदरचं M, आयचं I, लवचं L, यूचं Y. पहा काय होणार आहे? फॅमिली. तिथं काय आहे? आई, वडील आणि 2 मुलं. हम दो हमारे दो, बस. यापुढे काहीच नाही. आग लगे बस्ती में और हम रहे मस्ती में. अहो, ही संकल्पना दीनदयाळ उपाध्याय यांना मान्य नव्हती. ते काय म्हणायचे? माझं कुटुंब हेच माझं कुटुंब नाही आहे. यात व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि नंतर संपूर्ण विश्व, हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, आणि संपूर्ण सृष्टीचा विचार इथे करण्यात आलेला आहे. एकात्म मानवतावाद या सर्व घटकांमध्ये अंतर्निहित परस्पर पूरक संबंध पाहतो. आणि भारतीय तत्वज्ञान जसा सृष्टी आणि संपूर्ण विश्वाकडे पाहतो, त्याचप्रमाणे पंडित दीनदयाळ यांनी मानवी समाज आणि निसर्ग आणि एकूणच त्यांच्या नातेसंबंधाकडे ते पाहायचे. आणि यासाठी त्यांचं काय म्हणणं होतं? ते काय म्हणायचे? त्यांच्यामध्ये एकात्म मानवतावादामध्ये 4 पुरुषार्थाची चर्चा करताना त्याचं म्हणणं तर काय होतं? धर्माचे पालन करीत कमवलेल्या धनाच्या म्हणजे कमवलेल्या पैशाच्या आधारे मी संतुलित भोगविलास करणार आहे आणि संतुलित भोगविलास भोगून मोक्षप्राप्ती मिळते. आणि या प्रकारे 4ही पुरुषार्थ एकात्म आहेत. आता उदाहरणार्थ काय संबंध आहे मी सांगतो इथे.
व्यष्टी ते समष्टी, म्हणजे मी व्यक्ती ते समष्टी म्हणजे संपूर्ण विश्व. हे कसं शक्य आहे एकात्म मानववाद? अगदी छोटं उदाहरण देऊन सांगतो. समजा रस्त्यावर आपण जातो. रस्त्यावर जाताना एखादी दुर्घटना घडलेली असते. आपण पाहतो एखादी दुर्घटना घडलेली असते. कितीही महत्वाचं काम असेल, क्षणभरासाठी मी गाडी थांबवतो. मी पाहतो, अरे बापरे, दुर्घटना घडलेली आहे, तो पण माणूस आहे. मी माझी गाडी बाजूला लावतो. तिथे एखादी दुर्घटना घडली असेल, त्या माणसाची मी मदत करतो. तो माझा मित्र आहे का? माझ्या समाजाचा आहे का? माझा पाहुणा आहे का? माझ्या धर्माचा आहे का? या गोष्टी आपण कधी सुद्धा पाहत नाही. म्हणजे इथे काय आहे? मी व्यष्टी ते समष्टीपर्यंतचा मी प्रवास करतो. आता उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. कोरोना काळामध्ये 2020 मध्ये अनेकांचे व्यवसाय बुडाले. मग आपण कधी विचार केला का व्यवसाय बुडाल्याने कोणी मेला का? हो, नाही. व्यवसाय बुडाल्याने कोणी उपवासी मेला का? कोणी उपवासी राहिला का? नाही. का? अनेकांनी मदत केली. आपण धर्म पाहिला नाही, आपण जात पाहिली नाही, आपण भाषा पाहिली नाही, आपण भूषा पाहिली नाही. म्हणजे इथे आपण काय करत होतो? इथे आपण एकात्म मानववाद म्हणजे व्यष्टी पासून ते समष्टीपर्यंतचा विचार. नाही तर धर्म म्हणजे काय? माझा धर्म काय आहे? धारयते इति धर्म. म्हणजे चांगल्या गोष्टी करणे हे माझा धर्म आहे. हा माझा धर्म आहे. मी तो विचार केला. अर्थामध्ये काय आहे? प्रत्येक व्यक्ती, अर्थ म्हणजे पैसा. लोग पूछेंगे कि आप कैसे हो? श्रीवर्धन, लोग पूछेंगे कि आप कैसे हो जब तक जेब में पैसे हो. खिशात पैसा असेल तर लोक विचारणार आहेत. पण इथे काय आहे? मला पैसा कमवायचा आहे. प्रत्येक व्यक्तीने संतुलित अर्थार्जन केले पाहिजे, पण त्यात जीवघेणी स्पर्धा नको. आता मी फार मोठा उद्योजक होतो. मी दुसऱ्यांची जीवघेणी स्पर्धा जर करत असेल तर माझ्यासाठी चांगलं आहे का? नाही. ते माझ्यासाठी सुद्धा चांगलं नाही आणि इतरांसाठी सुद्धा चांगलं नाही. मग तो अर्थ कसा असायला पाहिजे? इथे अर्थाचा अभावही नको आणि अति प्रभावही नको. आता काम म्हणजे काय? या सर्व पुरुषार्थामध्ये संयमित भोगविलास असणे आवश्यक आहे. कंट्रोल पाहिजे. भोगविलास आपण आपलं वंश वाढवायला पाहिजे, पण आपल्या भोगविलासावर आपलं नियंत्रण असायला पाहिजे, अंकुश असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? काम म्हणजे संतुलित भोगविलास. काम म्हणजे काय? आपली आवड, कला, छंद, संगीत इत्यादींची पूर्तता करणे. म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे आता भारत सरकार काय सांगत आहे? कौशल्याचा विकास व्हावा. म्हणजे कौशल्याचा विकास जर होत असेल तर देशाचा विकास होणार आहे. आणि मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे मला मिळणार समाधान. म्हणजे काय? एखादे काम जर मी मनापासून जर केले तर मला काय मिळणार आहे? समाधान मिळणार आहे. हे समाधान म्हणजे ब्रह्मानंद मिळणार आहे, म्हणजे मोक्ष. म्हणजे हे माझे सर्वोच्च उद्दिष्ट आहे. इथे मैं नाही, तू. इथे मी म्हणजे सर्वस्व नाही. इथे आपण सर्व म्हणजे एक, म्हणजे व्यष्टीपासून ते परमेष्ठीपर्यंतचा आपला प्रवास. तर या पद्धतीने या एकात्म मानववादामध्ये व्यष्टी म्हणजे वैयक्तिक व्यक्ती, समष्टी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंब मिळून समाज, आणि माणूस समाजशील प्राणी आहे. माझा विकास कुठे होणार आहे? का मी समाजाला सोडून माझा विकास होणार आहे का? समाजाशी मी नातं जोडतो. समाजापासून लांब राहून मी धर्म, अर्थ, काम, मोक्ष रूपी 4 पुरुषार्थ मी
गाठू शकत नाही, साध्य करू शकत नाही. म्हणून मला समष्टी, व्यक्ती आणि कुटुंब, मी समाजशील प्राणी आहे म्हणून माझ्यामध्ये समष्टी असणे आवश्यक आहे. एवढंच आहे का? नाही. समष्टी म्हणजे फक्त माझंच कुटुंब आहे का? नाही. वसुधैव कुटुंबकम म्हणजे प्रत्येक राष्ट्राचा एक आत्मा असतो. प्रत्येक राष्ट्राचा एक आत्मा असतो. जसं शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा, इथे व्यष्टी, समष्टी, आणि त्या समष्टीमध्ये त्यांनी सांगितलेला मुद्दा म्हणजे चिती, म्हणजे प्रत्येक राष्ट्राचा तो आत्मा. त्याला दीनदयालजीने चिती असे म्हटले आहे. आणि सृष्टी, हे पहा, व्यक्ती, समष्टी, सृष्टी म्हणजे निसर्ग. आता काय संबंध आहे? साप विषारी आहे, मला माहित आहे. विषारी साप चावल्याने माणसाचा मृत्यू होतो, हे मला माहित आहे. विंचू चावला की माणसाच्या शरीरामध्ये विष चढतं, हे माहित आहे मला. कुत्रा चावला की माणसाचा मृत्यू होतो, मला माहित आहे. एवढं असून सुद्धा आपण काय करतो? या सृष्टीमध्ये, या निसर्गामध्ये असणाऱ्या प्रत्येकाची पूजा करतो. म्हणजे मी काय करतो इथे? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भवेत्. सगळ्यांचं कल्याण हो, म्हणजे मी हित चाहणारा आहे. म्हणजे मी काय करतो? त्या वृक्षांची पूजा करतो, झाडांची पूजा करतो, नदीची पूजा करतो, गंगा माता म्हणतो, यमुना माता म्हणतो, गोदावरी माता म्हणतो, त्या नदीची पूजा करतो. ही संकल्पना फक्त भारतीय विचारामध्ये आहे. आणि म्हणून व्यष्टी, समष्टी, सृष्टी काय करतो आपण? अहो, त्या चंद्राच्या आणि या पृथ्वीचा काय संबंध आहे? आपण काय करतो? ही पृथ्वी माझ्यासाठी माता आहे आणि या पृथ्वीचा, या ग्रहाचा उपग्रह कोण आहे? तो चंद्र आहे. तो चंद्र या पृथ्वीचा भाऊ, म्हणजे आपण काय म्हणतो? चंदा मामा म्हणतो. आपण काय म्हणतो लहान मुलांना? बघ बघ, तो चंदा मामा दिसतो, चंदा मामा दिसतो. तो माझा मामा आहे का? इथे काय आहे? सृष्टी. म्हणजे मी या पृथ्वीला माझी माता म्हणतो आणि या पृथ्वीच्या धाकट्या भावाला माझा मामा म्हणतो. ही माझ्या दृष्टीने सृष्टी आहे. इथे फॅमिली नाही, इथे काय आहे? कुटुंब आहे. आणि यापुढे परमेष्ठी म्हणजे काय? परमेश्वर. म्हणजे तुम्ही भगवान म्हणा, राम म्हणा, रहीम म्हणा, अल्लाह म्हणा, कबीर म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा, रहीम म्हणा, मग तो कोण आहे? जो या विश्वाचा निर्माता आहे त्याला आपण परमेश्वर म्हणतो, त्याला आपण भगवान म्हणतो. त्यांचे उपकार मानले पाहिजेत. आज मी जिवंत आहे, हे भगवान, मी तुझ्यामुळे आज जिवंत आहे. हे चार जे आहेत ना, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी, या चारही गोष्टींमध्ये एकात्मता म्हणजे एकात्म मानववाद हे करत असताना पंडित दीनदयाल उपाध्यायांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणजे अंत्योदय. म्हणजे काय? हिंदीचे एक संत होऊन गेलेत. त्यांचं असं म्हणणं होतं, संत रैदास, ऐसा चाहूं राज में मिले सबन को अन्न, ऐसा चाहूं राज में मिले सबन को अन्न, छोटे बडे सब सम बसे, रैदास रहे प्रसन्न. इथे भेदभाव असं कामा नये. असं नको की एक माणूस काजू खातो आणि दुसऱ्याला खायला शिळ्या भाकरीचा तुकडा सुद्धा मिळत नाही
असं मला नको. तळागाळातील माणसांच्या जीवनाचा मला विचार करावा लागणार आहे. तळागाळात शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसाचा सुद्धा विकास व्हावा. म्हणून अंत्योदय, जो अंत्य आहे, जो शेवटचा आहे, त्याचा उदय व्हायला पाहिजे, तो विकसित व्हायला पाहिजे. हा विचार म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे काय आहे, महात्मा गांधींनी एक विचार मांडला होता. कुठला विचार? सर्वोदयाचा विचार मांडला होता. महात्मा गांधीजींनी ज्या रामराज्याचा विचार केला होता, तोच विचार पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी सुद्धा केला होता. मग इथं आपण काय करायला पाहिजे? व्यक्ती म्हणून माझे कर्तव्य मी करायला पाहिजे. आणि व्यक्ती म्हणून माझे कर्तव्य करत असताना माझ्या स्वतःबरोबर समाज, राज्य, राष्ट्र आणि विश्वाच्या कल्याणाचा विचार मला करावा लागणार आहे. म्हणून इथे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा ह्या चारही गोष्टी एकात्म असणे, अगदी याच पद्धतीने व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेश्वर यांच्यामध्ये एकात्म साधण्याचा प्रयत्न आपण करावा, हा विचार. आणि हे करत असताना आपल्याला समरसतेची गरज आहे. तर त्यांचे विचार आपण आचरणात आणूया. म्हणूनच आज भारत सरकारचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? सबका साथ, सबका विकास. साथ किसका? सबका. विकास किसका? सबका. ऐसा नहीं सबका साथ और मेरा विकास. सबका साथ और सबका विकास. हे काय आहे? एका दृष्टीने आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर हे एकात्म मानववाद आहे. आज जगामध्ये रशिया आणि युक्रेन, हमास आणि इस्रायल या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी कुठे ना कुठे प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक देशाचा जो आत्मा असतो, प्रत्येक देशाला या एकात्म मानववादाचा स्वीकार करावा लागेल असं मी म्हणेन. धन्यवाद.